नमस्कार. मी प्रमोद मोहिते, स्पंदन फाउंडेशन मुंबईतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण प्रसिद्ध मानसिक प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आशिष देशपांडे यांच्याशी एक संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी स्पंदन फाउंडेशनने या लॉकडाऊनच्या दरम्यान जे काही लोकांसाठी काम केलेलं आहे, उपक्रम केलेले आहेत. लॉकडाऊन दरम्यान स्पंदन फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. याचबरोबर चारकोप येथे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी भोजनदान, याचबरोबर गरीब कुटुंबातील लोकांसाठी धान्याचं वाटप आणि आर्थिक मदत देखील करण्यात आलेली होती. हे काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की करोनामुळे गेले 3 महिने लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर आपल्या परीक्षा कधी होणार, शाळा कॉलेज कधी सुरू होणार, या विवंचनेत ते आहेत. मोठ्या माणसांचा जर विचार केला तर पगार मिळत नाहीये किंवा पगार मिळाले तर ते अतिशय अल्प प्रमाणात आहेत. काहींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. याचाच अर्थ असा होतो की लोक जे आहेत ती थोडीशी त्यांची मानसिकता जी आहे ती कुठेतरी बिघडलेली दिसते. आणि याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आशिष देशपांडे इथे आलेले आहेत. डॉक्टर, स्पंदन फाउंडेशन तर्फे मी आपलं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. डॉक्टर आशिष देशपांडे हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. मानवी मन आणि त्याच्या भावभावना यांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या समस्या हा तर त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. याचबरोबर व्यसन आणि विशेष म्हणजे दारूचं व्यसन, त्या संदर्भात दारू मुक्त व्हावे या संदर्भात त्यांचे असंख्य प्रबंध हे जागतिक व्यासपीठावरती गाजलेले आहेत. त्यांची भाषणं सुद्धा गाजलेली आहेत. आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी त्यांनी शासनाला सुद्धा मदत केलेली आहे. आणि मानसिक आरोग्य किंबहुना मानसशास्त्र हे जनसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी ते प्रिंट मीडिया त्याचबरोबर प्रसार माध्यमांचा वारंवार वापर करत असतात. आणि आमिर खान यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील एका भागात अल्कोहोल अब्यूज या भागात ते आलेले होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. असे हे डॉक्टर आशिष देशपांडे आज आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो. डॉक्टर सर, मला एक प्रश्न असा पहिला विचारायचा आपल्याला की सर्वसामान्यांच्या बाबतीत असं घडतंय या करोनाच्या कालावधीत, म्हणजे काही लोक जे आहे अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेले आहेत. याचबरोबर आपण सर्वसामान्य लोक जे आहोत ही कधी बाजारात बाहेर गेले असतील किंवा अतिशय महत्वाच्या कामासाठी बँकेत वगैरे गेले असतील आणि तिथून परत आल्यानंतर थोडस घशामध्ये जर काही खवखव निर्माण झाली किंबहुना कुठंच ताप नसला तरी आपल्याला असं वाटतं की मला ताप आलेला आहे आणि मला करोना झाला की काय. तर हे असं तुम्हाला म्हणता येईल का की हे मास सायकोलॉजी वगैरे असं तुम्ही म्हणू शकता का, किंवा हे का घडतं? बघा, हा व्हायरसच असा आहे. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये सांगितलं की आपण बाहेर जाऊन आलो आणि बाहेर जाऊन आल्यानंतर आपला काहीतरी घसा खवखवला तर आपल्याला अचानक वाटतं अरे काय झालं, किंवा आपण समजा एका दुकानामध्ये आहोत, बाजूचा माणूस खोकला, तर आपण पूर्वी ते कधी नोटीस पण करायचो नाही. कोणी खोकलं शिंकलं अगदी थुकलं तरी पण आपण नोटीस करायचो नाही की ते वाटतंय आणि मला नेहमी अतिशय वाईट वाटतं त्याचं. पण आता सगळी परिस्थिती जगामधलीच अशी बदलली आहे की कोणी खोकलं थुकलं किंवा शिंक दिली किंवा आपण बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्या घरात तर आपल्या मनामध्ये एकदम घंटी वाजते की आपल्याला काही झालं का नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही बाहेर जाऊन आलात आणि घसा खराब झाला तर त्या बाहेर जाण्यामुळे तुमचा घसा काही खराब झालेला व्हायरस जो आहे हा शरीरात गेला तरी, आणि त्या ह्याच्यामध्ये तो सिम्पटम येण्यासाठी जे 3 ते 4 दिवस लागतात त्याच्यानंतर, म्हणजे आज तुम्ही बाहेर गेल्यानंतर व्हायरस आला, तुम्हाला 4 दिवसांनी तो व्हायरस जो आहे
तो तुम्हाला त्रास द्यायला लागेल, अशी परिस्थिती आहे. पण हे स्वाभाविक आहे. याला आपण मास सायकोलॉजी म्हणू. आपण म्हणतो मराठीमध्ये भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. बरोबर. त्यामुळे आपल्या मनामध्ये जेव्हा अशा प्रकारचे विचार असतात आणि जगामध्ये चाललेल्या घडामोडी आणि बातम्या सतत आपण बघत असतो, तेव्हा जे काही करोनाचे सिम्पटम्स आहेत, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी खोकला होणं, अंगदुखी, ताप, हे आणि टेस्ट सेन्सेशन जाणं, स्मेल सेन्सेशन जाणं, हे सिम्पटम्स आता कुठल्याही अगदी कुठल्या बाकीच्या फ्लू मध्ये पण येतात, पण ते आले की आपल्या मनामध्ये धडकी भरते. बरोबर. त्यामुळे हे अगदी स्वाभाविक आहे. पण आपल्याला थोडासा विचार करायला पाहिजे की हा व्हायरस जो आहे तो काही फार मोठा नाहीये. जवळजवळ 81% लोकांना अतिशय माइल्ड आजारच होतो. एक 14% लोकांना मोठा आजार होतो, हॉस्पिटलमध्ये जायला लागतं, आणि अगदी 5% रुग्णांना आयसीयू मध्ये जायला लागतं, आणि त्याच्यापैकी देखील 2% रुग्ण जे आहेत ते अत्यवस्थ होतात. बाकीचे पण सगळे, म्हणजे जवळजवळ 97-98% लोकांना काय होत नाही. पण याची बघेल एवढा बवाल का झालेला आहे? कारण त्याची इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे. फॅलिटी कमी असली तरी इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणजे संसर्गजन्यता जास्त आहे. त्यामुळे संसर्गजन्यता जास्त असल्यामुळे 100 लोकांतल्या फक्त एकाला त्रास अत्यवस्थ करणारा आहे. पण जेव्हा तो 140 करोडच्या देशामध्ये होतो तेव्हा कित्येक लोकांना तो त्रास होतो. 1% 140 करोडचा म्हणजे 1.5 करोड. आणि त्या जणांना जेव्हा त्रास होतो तेव्हा वैद्यकीय सेवेवरती जो काही बोजा पडतो, तो बोजा सहन करण्याची ताकद आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये नसल्यामुळे मृत्यू जे आहेत ते जास्त होतात, आणि म्हणून त्याची काळजी आहे. सो आपल्याला कुठेतरी हा विचार करायला लागेल की आपण जर तरुण असलो आणि आपल्याला दुसरा कुठला आजार नसला तर आपल्याला व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. पण ती काढली पाहिजे हे माहिती पाहिजे. त्यामुळे तुमचा पुढचा असेल की डॉक्टर काळजी काय घेतली पाहिजे, त्यामुळे मी त्याचं उत्तर आधीच देऊन टाकतो की काळजी काय घ्यायची. तर पहिली गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर जर पडणं आवश्यक असेल तरच पडायचं. ओके. आणि पडायचं असताना, जात असताना मास्क घालणं आवश्यक आहे. जर तो मास्क चांगला नसेल, अगदी काय N95 पाहिजे, साधा मास्क असला तरी चालेल. एकाच्या ऐवजी 2 मास्क घातले तर अतिशय चांगलं. 2 मास्क घालून बाहेर जायचं. कमीत कमी वेळ, जास्त ठिकाणी फिरणं नाही, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, गर्दीची वेळ टाळायची. आता तुम्ही गर्दीची वेळ टाळली म्हणजे तुम्ही व्हायरसचा, आणि लोकांच्या बरोबर फारसं ओळखीचा माणूस बोलला तरी देखील त्याला 90 डिग्री 180 डिग्री मध्ये बोलतो ना आपण, एकमेकांच्या समोर उभं राहतो. पण 90 त्याने उत्तरेला बघत असेल तर तुम्ही पश्चिमेला बघायला पाहिजे. ओके. सो असं 90 डिग्री मध्ये तुम्ही जर भेटलात आणि बोललात तर ती समजा. आणि त्याच्याबरोबर खूप काय रे कसा आहेस, गळा भेट, हात हस्तांदोलन वगैरे सगळं टाळायचं. कामाचं आणि आपल्या घरी परत यायचं. परत आपल्याला सॅनिटायझेशन करायला तो पाळायला पाहिजे. ते मास्क जे आहेत ते धुवायला टाकायला पाहिजे, वाळत ठेवायला पाहिजेत. पुढचे 24 तास मास्क परत घालायचे नाहीत. ही काळजी जी आहे ती घ्यायला पाहिजे. दुसरी म्हणजे आपली रोग प्रतिबंधक शक्ती जी आहे ती वाढवायला पाहिजे. ती रोग प्रतिबंधक शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला झिंक सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत. व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे, व्हिटॅमिन डी घेतलं पाहिजे, व्हिटॅमिन ई घेतलं पाहिजे, आणि हे सगळं केमिस्टकडे मिळतं. ओके. तो हे घेतलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जर आपल्याला सर्दी झाली तर घाबरायची गरज नाही. त्या सर्दीसाठी त्याचं व्हायरल लोड असतं ते कमी करण्यासाठी आपल्याला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला पाहिजेत. त्या मिठाच्या बीटा डीन. ओके. बीटा म्हणजे अल्फा बीटा मधला बीटा, आणि डीन म्हणजे डीन. ओके. बीटा डीन. ते बीटाडीन सोल्युशन आपल्या कुठच्याही केमिस्टकडे मिळतं, आणि ते बीटाडीन सोल्युशन थोडंसं घातून ओरल गार्गल्स पण मिळतात त्याच्या. त्या ओरल गार्गल्सने पण गुळण्या केल्या तर आपला घसा जो आहे तो डिसइन्फेक्ट होतो. नाकासाठी सुद्धा नेझल सलाईन सोल्युशन असतं, म्हणजे मिठाच्या पाण्याचं हे अगदी डायल्युटेड असतं. तुम्हाला केमिस्टकडे सलाईन सोल्युशन नेझल ड्रॉप्ससाठी मिळालं तर घ्यायचं. त्याच्यामध्ये सुद्धा एखादं किंवा 3 ड्रॉप्स विटाडीन कॉन्सन्ट्रेट टाकलं आणि ते नाकामध्ये घातलं तरी देखील व्हायरल लोड जो आहे तो कमी होतो आणि इन्फेक्शन माइल्ड होऊ शकतं.
सो ही काळजी घेतली तर मग घसा खवखव म्हणून काही काळजी, मला सतत खोकला असतो त्यामुळे तुमच्याशी बोलताना कदाचित मी थोडा खोकेन सुद्धा, तेव्हा हा, माझी काळजी करू नका. बरोबर आहे. नक्की डॉक्टर. आपण हे जे उपचार आता जे सुचवले डॉक्टर, यासाठी डॉक्टरांना यांची गरज पडणार आहे का? नाही, मी काही गोष्टी सांगितल्या म्हणजे झिंक सप्लिमेंट. झिंक म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण सायन्स शास्त्रामध्ये बघितलेलं आहे, झिंक नावाचं एक मेटल असतं त्याचं सप्लिमेंट. बरोबर. विटॅमिन बी जे आहे, विटॅमिन डी आहे, ओके, आणि विटॅमिन याचं सप्लिमेंटेशन हे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन शिवाय देखील मिळतं. आणि मिठाचं पाणी आणि ओरल गार्गल्स बिटाडीनच्या त्याला प्रिस्क्रिप्शन लागावं, हे करायला लागावं ही चांगली सवय आहे. बरोबर आहे. नक्की. डॉक्टर, मला असं म्हणायचंय की थोडं कुठेतरी आहे ना, आता लोकांचं मानसिक आरोग्य जे आहे ते निश्चितच ढासळलेलं दिसतंय आपल्याला. मग मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी घेणं शक्य आहे का? आपल्या स्वतःलाच घेणं शक्य आहे का? बघा, ह्याची स्वयं चाचणी म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या मनात ह्या करोना व्हायरस बद्दल आहे. ओके, आता काळजी सगळ्यांना वाटते, मला देखील काळजी आहे, मला माझ्या घरच्यांची काळजी आहे, माझ्या मुलांची काळजी आहे. पण जर त्याचा परिणाम माझ्या झोपेवरती होईल आणि मी सतत त्याचाच विचार करतो आहे, अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल की मला दुसरं काही करण्यामध्ये रसच वाटत नाहीये, असं जर होत असेल तर मात्र आपण काहीतरी विचार केला पाहिजे की हे अति होत आहे. आता ह्याच्यासाठी लगेच आपल्याला गोळ्या घ्यायला पाहिजेत किंवा डॉक्टरकडे जायला पाहिजे असं देखील नाही. पहिलं म्हणजे जर खूप टीव्ही बघत असाल, खूप बातम्या ऐकत असाल, कारण बातम्या सतत आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग कोणतरी आत्महत्या करतं आणि मग त्याच्याबद्दल सगळा घोळमेळ झालेला आहे. त्यामुळे सकाळची बातमी संध्याकाळपर्यंत जुनी होत नाही. आपण सुरुवातीपासून वर्तमानपत्र वाचणारी माणसं आहोत, त्यामुळे दिवसात एकदा जरी वर्तमानपत्र वाचलं तरी देखील आपल्याला संपूर्ण बातम्या मिळू शकतात. आता काही दिवस बातम्या मिळत नव्हत्या, वर्तमानपत्र येत नव्हतं, पण आता माझ्या मते हळूहळू ते पूर्ववत व्हायला लागलेलं आहे. मी स्वतः काय करतो माहितीये का, की दिवसातनं एकदाच फक्त बातम्या बघतो. मी दिवसभर बातम्या म्हणजे ही काही 2020 नाहीये की आता किती ओव्हर्स झाल्या आणि किती जिंकायला हव्यात आणि कोण कितीवर खेळतंय, राज्य कितीला जाऊन पोहोचले. त्यामुळे ते बघत राहण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाची स्थिती जी आहे तीच फक्त अफेक्ट होते. त्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे ते हे जे ड्रामाटायझेशन आहे ते ड्रामाटायझेशन आपल्या मनावरती भावनांची कालवा करतं, दुसरं काही नाही. आणि आपण एकदा ते बघायला लागलो ना की ती अलिबाबाची गुहा आहे, एकदा त्याच्यात गेलं ना की आपल्याला ते अजून बघावंसं वाटतं. आणि म्हणून रिमोट जो आहे तो आपल्या हातात असला पाहिजे, तो बंद करून टाकायचा. दुसरी गोष्ट म्हणजे जगामध्ये करोना आहे म्हणून आपल्या मनाचं काम कमी करायला पाहिजे असं नाही. आपण घरात आहोत तर घरामध्ये जी काही कामं असतात ती आपण करू शकतो, आपली जी स्वतःची कामं असतात ती आपण करू शकतो. हा वेळ जो आहे आपण आपल्या घरातल्या लोकांच्या बरोबर आपलं नातं जे आहे ना ते अजून चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या मुलांच्या बरोबर, आपल्या पत्नी बरोबर, आपल्या भावाबरोबर, बहिणी बरोबर, आईबाबांबरोबर आपण गप्पा मारू शकतो. बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे, त्यामुळे ते वर्क फ्रॉम होम आहे ते आवश्यक आहे आणि ते करणं आवश्यक आहे. कारण कुठेतरी केव्हा तरी करोनामधनं आपण बाहेर पडणार, तेव्हा आपल्याला आपल्या समाजाची अर्थव्यवस्था जी आहे, जी घडी विस्कळीत झालेली आहे, ती कुठेतरी दुरुस्त करायचीच आहे. आणि तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच हे प्रयत्न करायला लागणार. असं नाहीये की फक्त प्राईम मिनिस्टर्स ऑफिस करणार किंवा अंबानीच करणार, टाटाच करणार, असं काही नाहीये. आपल्याला सुद्धा खूप प्रयत्न करायला लागणार आहेत की ज्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था जी आहे समाजाची ती पूर्ववत होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा खारीचा वाटा आहे. आणि तो खारीचा वाटा घेण्यासाठी आपलं मन जे आहे ते चांगल्या स्थितीमध्ये शाबूत राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या कुठल्या छंद असतील, कला असतील, नवीन शिकायचा, विद्यार्थी मित्र माझे इथे असतील तर मी त्यांना सांगेन की कितीतरी अमेरिकन युनिव्हर्सिटीजने त्यांचे कोर्सेस जे आहेत ते फ्री केलेले आहेत आणि ते कोर्सेस अगदी
7 मुलांच्या पासून पुढे कोर्सेस आहेत. ओके, त्याच्यातनं तुम्हाला फक्त ज्ञानार्जन मिळणार आहे. तुमची परीक्षा, तुम्हाला त्याच्यातनं माहिती आणि ज्ञानाशिवाय दुसरं काही मिळणार नाहीये. त्याच्याकडनं काय सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं नाहीये. बरोबर. पण नवीन त्यामुळे आपल्या बुद्धीला जो एक गंज चढायचा राहत नाही, गंज चढत नाही, ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण फक्त घरात बसून सोशल मीडिया आणि नेट सर्फिंग हे करत राहणं, ह्याच्यामधनं आपल्या कॅपॅसिटीमध्ये काही वाढ होत नाहीये. कुठेतरी म्हणेन की मुलांना मला माहित नाही आता शाळा कशा सुरू होत आहेत, करतायत. जुलै ऑगस्ट पर्यंत सुरू होतील असं मला अजिबात वाटत नाहीये. जरी सरकार खूप कॉन्फिडंट असलं तरी देखील मला वाटत नाही की ते जुलै ऑगस्ट, कारण ICMR आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीनेच सांगितलंय की सप्टेंबरमध्ये पीक येणार. आता आपल्याला माहिती नाही नक्की काय होणार, ते प्रत्यक्षात जसं होईल तसं आपण बघायला लागेल. पण जेव्हा केव्हा होईल, ओके, तेव्हा शाळा सुरू, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागेल की मुलांची स्वास्थ्य. 2 मिनिट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आहे तो आपल्याला करायला लागेल. हा डॉक्टर बोला. हा, म्हणजे एकंदरीत आपल्या या विश्लेषणावरनं असं लक्षात आलं की जरी हे संकट असलं तरी त्याचा ज्ञानार्जनासाठी आपण फायदा करून घेतला पाहिजे. हो निश्चितच. हो हो नक्कीच. डॉक्टर, आता तुम्हीच म्हणता म्हणता मी शाळेसंदर्भात. स्वतः हा हा बोला. प्रमोद सर, मी हा सांगतो तुम्हाला, मी स्वतः ना जे शिकलोय, घरामधली कामं करायला शिकलोय. म्हणजे मला जेवणच नाही येत होतं, पण अगदी जोरदार सगळे भाज्या बिज्या आमट्या बिमट्या करायला शिकलो या लॉकडाऊन मध्ये. व्यवस्थित करायला शिकलो. घरचं काम करतो म्हणजे अगदी भांडीपासनं पोता वगैरे सगळं सगळं करायला शिकलो. चांगला वेळ होतो, व्यायाम पण बरोबर होतो, सगळं होतं. बरोबर. सर, जसं आता आपण म्हणालात थोड्या शाळेसंदर्भात बोललात, शाळा ऑगस्ट सप्टेंबर, जाणकारांच्या मते तर सप्टेंबर पर्यंत शाळा कदाचित सुरू होतील किंवा ऑक्टोबर होईल. पण या दरम्यान काय झालं, ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम असा होत चाललाय की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा तासन तास स्क्रीन समोर बसावं लागतंय. मला असं म्हणायचं आहे की पहिलीलाही विद्यार्थी गेलेला नाहीये आणि त्याची शाळा, ऑनलाईन शाळा ही 12 ते 3 पर्यंत असते. तर ह्या गोष्टीचा आपल्या ह्या विद्यार्थ्यांवरती, त्यांच्या मानसिकतेवरती काही परिणाम का? तुमचं काय मत आहे? माझं काही त्याला हे नाहीये, अनुमोदन नाहीये. बरोबर. काल का परवा कुठच्या तरी एका शिक्षण परिषदेमध्ये मी पहिली, दुसरी आणि तिसरीच्या मुलांच्यासाठी काही ऑनलाईन शिक्षण देणार नाहीयेत असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाला, राज्य शासनाने दिलेला आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हे करणं योग्य आहे का मला माहिती नाही. मला स्वतःला वाटतं की ते तेवढंच योग्य नाहीये. 3-3 तास शाळा त्या छोट्याशा फोनच्या समोर चालवणं हे मुलांसाठी योग्य असं मला वाटत नाही. त्याच्यातनं काय फलित काय असणार आहे हे मला माहिती नाही. कारण नॅशनल सर्व्हे बघितलाय, नॅशनल सर्व्हे नावाचा एक सर्व्हे उपलब्ध आहे नेटवरती, आणि त्याच्यामध्ये अनेक परीक्षणं आहेत. ऍक्सेसिबिलिटीच्या बाबतीत वगैरे आपण फारच मागे आहोत. म्हणजे मोठा स्क्रीन जो आहे, लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीनची अवेलेबिलिटी जी आहे ती आपल्या देशात 2% आणि अमेरिकेमध्ये 75% ते 92% अशी ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलत जाते. आणि आपल्याकडे त्या मोठ्या स्क्रीनची अवेलेबिलिटी सुद्धा 2% केव्हा, की जेव्हा मुलं शाळेमध्ये जातात तेव्हा त्यांना अर्धा तास जरी कम्प्युटर बघायला मिळाला, 3 जणांना मिळून एक कम्प्युटर मिळाला, तरी देखील ती ऍक्सेसिबिलिटी मानली गेलेली आहे. म्हणजे एवढं असून सुद्धा ती ऍक्सेसिबिलिटी जर 2% असेल तर मला मुलं जी आहेत ती छोट्या स्क्रीनवरतीच बघत आहेत, म्हणजे मोबाईल स्क्रीनवरती. इव्हन कम्प्युटर स्क्रीनवरती लर्निंग आउटकम्स जे आहेत ते खूप कमी आहे. त्यांनी 500 पॉइंटचं एक स्केल केलं होतं
आणि ज्या मुलांनी वर्गामधलं शिक्षण आणि ई लर्निंग हे दोन्ही वापरलेलं आहे त्यांचा ऍव्हरेज आउट परफॉर्मन्स जो आहे तो 2 पॉईंट्सचा आहे 500 पैकी. बर आणि ज्यांनी फक्त शाळेचा अभ्यासक्रम केला आणि इनिंगची संधी त्यांना उपलब्ध नव्हती त्यांच्यामध्ये ते 282 वरून 262 का 260 वरती येतं. म्हणजे त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्यांना शालेय वर्गाचा अभ्यासक्रम नव्हता आणि ज्यांनी फक्त ई लर्निंग केलं त्यांचा ऍव्हरेज आउट पहिला. हा म्हणजे 282 वरनं तो धडधड कोसळून 100 वरती येतो. हा म्हणजे ई लर्निंग जे आहे ते ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्यामधला कंटेंट जो आहे त्याचं डिरेक्शन हे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की समजा एखाद्या शाळेमध्ये एका शिक्षिकेने एखादं नाटक जे आहे डिरेक्ट केलं आणि तेच नाटक समजा स्वर्गीय रत्नाकर मतकरीने केलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्क्रिप्ट तीच आहे, लेखक तोच आहे, कॅरेक्टर तेच आहे, स्टोरी तीच आहे. पण तरी देखील मतकरी केल्यानंतर ते नाटक चांगलं होतं कारण त्याचं डिरेक्शन जे आहे तो कंटेंट देण्याची पद्धत जी आहे. तसंच एज्युकेशनल कंटेंटमध्ये वर्गामध्ये आणि वरती शिकवणं ह्याच्यामध्ये माझ्या मते जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे एखादं लेक्चर मी जे वर्गात घेतो ते लेक्चर जर रेकॉर्ड करून मी नेटवरती दाखवलं तर मला वाटत नाही की त्याचं लर्निंग जे आहे ते वर्गामधल्या लेक्चर सारखे असतील. आणि जितकी लहान होत जाते ना तेवढे लर्निंग आउटकम्स कमी व्हायला लागतात. सो हा पण डेटा डॉक्युमेंटेड आहे. आपल्याकडे 1.3 मोबाईल्स पर फॅमिली अशी परिस्थिती आहे भारतामध्ये आणि बहुतेक करून तो मोबाईल जो आहे तो आई किंवा बाबांकडे म्हणजे बाबांकडे असेल. त्यामुळे ते बाबा 3 तास आणि 6 तास समजा मोठ्या मुलांसाठी 6 तास आणि छोट्या मुलांसाठी 3 तास घरामध्ये 2 मुलं जरी असली तरी कसं करणार आहे. अगदी एक मुलगा असला तरी बाबा त्यांचा फोन देऊन जातील असं मला वाटत नाही. आणि असं की कारण त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा मोबाईल लागणार आहे. बरं इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न कसा आहे की मी गोरेगावच्या एका शाळेमध्ये जातो नंदादीप विद्यालयामध्ये आणि तिथे मला शिक्षकांनी सांगितलं की त्यांनी मार्च मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर वर्गांचे केले आणि परीक्षेच्या साठी काहीतरी त्यांना एक अभ्यास करत राहतील म्हणून काही ग्रुप्स तयार केले. मार्च आणि एप्रिल नंतर जेव्हा मे उजाडला तेव्हा मात्र त्या ग्रुपमधल्या पालकांची संख्या जी आहे ती अचानक खालती यायला लागली. आणि ह्याचं कारण असं होतं की त्या आईचा फोन जो आहे तो मुलगा वापरतो अभ्यासासाठी आणि तो वापरताना आईची टॉपअप घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे इंटरनेट ऍक्सेसिबिलिटी इंटरनेट अफोर्डेबिलिटी हे सगळे प्रश्न जे आहेत हे कुठेतरी अनुत्तरित राहतात. टीव्हीच्या माध्यमाचा वापर करणं हे जास्त चांगलं असेल. सरकारने ती पावलं उचललेली आहे पण तरी देखील त्याचा उपयोग त्याचं हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही शाळेच्या अभ्यासक्रमासाठी. आणि म्हणून हे सगळं केल्यानंतर सुद्धा जेव्हा शाळा केव्हा येतील त्यांना हा पोर्शन परत व्यवस्थित शिकवायला लागेल. नाहीतर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ह्या पोर्शन मधल्या बेसिक कन्सेप्टच्या त्रुटी राहणार आहेत आणि त्या बेसिक कन्सेप्टच्या तर त्यांना पुढच्या अभ्यासक्रमामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे हे सगळं कसं होणार. मला माहिती आहे की सरकारने घेतलेलं आहे की मुलांना गुंतवलं पाहिजे. मुलांना नाहीतर मुलं भरकटत जातात. मुलं नाहीतर काहीच निरुद्योगी असलं की रिकामं आपण शैतानाचं घर म्हणतो तसं ते काहीतरी करणार म्हणून त्यांना एंगेज करायचं. पण मग ते एंगेज करताना माझी अशी सजेशन आहे की त्यांनी गेल्या वर्षीचाच रिव्हिजन घ्यावा. नवीन शिकवायचा फारसा प्रयत्न करू नये. ह्या वर्षीचा करिक्युलम जो आहे तो अतिशय डायल्यूट करावा. गेल्या वर्षीची रिव्हिजन आणि आत्ताचा डायल्युटेड ह्या 2 गोष्टी त्यांनी करून घ्याव्यात आणि पुढच्या वर्षी दीड करिक्युलम म्हणजे या वर्षीचा उरलेला आणि पुढच्या वर्षीचा असा करिक्युलम सुट्टी वगैरे कॅन्सल करून 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 तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ज्यामुळे एक साधारण 2 वर्षांमध्ये आपण शिक्षणावरती झालेला इंडो आहे तो नलिफाय करू शकू. पण आता हे करताना सुद्धा जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा शाळेमध्ये स्वास्थ्याचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थातच. त्यामुळे ते कसं करणार हा पुढचा प्रश्न आहे.
परिणाम झालाय. जसं की आपण हा मागच्या मुद्द्यावर होतो डॉक्टर, विद्यार्थ्यांच्या त्या ऑनलाईन शाळेसंदर्भात. त्याच अनुषंगाने थोडंसं पुढे मी पहिले आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊया. मला आपल्याला हा असं विचारायचं आहे की आता मुलांमध्ये थोडंसं नैराश्य निर्माण झालंय की शाळा सुरू होत नाही, कॉलेज सुरू होत नाहीये आणि असं झालं तर आणि मध्ये-मध्ये काही अशा बातम्या येतात जसं तुम्ही म्हटलं की बातम्या शक्यतो दिवसातून एकदाच ऐकाव्यात. तर अशा हम्म. बातम्या येतात की कोरोनाचा सेकंड स्पाइक येणार आहे आणि मग तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला येईल. तर मुलांमध्ये सर एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय की मग आमचं हे वर्ष शैक्षणिक वर्ष जे आहे ते वाया जाईल का? तर ह्या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? बघा, याच्यामध्ये मी त्यांना सांगेन की अ, एखादं म्हणजे शिक्षण जे आहे ना, हे फक्त पुस्तकी असूच शकत नाही. बरोबर. हा, पुस्तकी नाही, तुम्ही बऱ्याच प्रकारे नवीन गोष्टी शिकू शकता. हा, तुम्ही व्यायाम करू शकता घरामध्ये, तुम्ही योगांबद्दलची माहिती गोळा करू शकता, तुम्ही स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र जे आहे त्याच्याबद्दलची माहिती गोळा करू शकता, तुम्ही वनस्पती शास्त्राबद्दलची माहिती गोळा करू शकता. म्युझियम्स आहेत जगामधली, त्या म्युझियम्स मध्ये आता त्याची व्हर्च्युअल टूर दिली जाते. बरं. त्यामुळे तुम्ही त्या म्युझियमची चक्कर फेरफटका मारू शकता. हं? तुम्ही जसं मगाशी मी सांगितलं, तुम्ही कोर्सेस शकता गणितामध्ये, भूमितीमधले, भूगोलामधले, जे काही तुम्हाला हवं ते नेटवरती खूप भंडार आहे. पण त्याचा वापर करून तुम्ही अगदी घरामध्ये गिझर 5 अँप आणि 15 अँपच्या ह्याच्यामध्ये कसा फरक आहे, फ्यूज उडतो, फ्यूज बदलायचा कसा, मोबाईलची टेक्नॉलॉजी, कित्येक टेक्नॉलॉजी घरामध्ये आपण वापरत असतो, त्याच्याबद्दल माहिती गोळा करू शकता. बरं. त्यामुळे ते देखील शिक्षणच आहे. पण मला असं वाटत नाही की शाळेमध्ये तुम्ही गेला नाहीत म्हणून तुमचं शिक्षण बंद होऊ शकतं. तुम्ही बरोबर. पुस्तकं आणू शकता, तुम्ही मित्रांच्या बरोबर पबजी खेळायच्या ऐवजी ह्या पुस्तकातलं ज्ञान जे आहे ते मिळवायचा प्रयत्न करू शकता. तुम्ही नाटक करू शकता, तुम्ही गाऊ शकता, नाच शिकू शकता, किती तुम्ही नवीन भाषा शिकू शकता. ओके, ते हे सगळं फ्रीली अवेलेबल आहे. त्यामुळे आपण मुलांच्या समोर पुस्तकात, तो शाळेमध्ये जात नाही म्हणून आपल्याला जी भीती वाटते ना पालकांना किंवा मुलांना, ती काढता घर बसल्या आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, त्या शिकायचा प्रयत्न करू. काय फरक पडतो, 1 वर्ष ते शिकलो आपण, नाहीतर ते शिकायला मिळालंच नसतं आपल्याला. खरंय डॉक्टर. त्यामुळे हे शिकू आपण. नक्कीच. एक प्रश्न आलेला आहे की संकटकाळी काय करावे? म्हणजे सर्वत्र नकारात्मकतेचं वातावरण आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की बातम्यांमध्ये तेच ते सांगितलं जातं. तर अशा या नकारात्मक सगळीकडे पसरलेली असताना या संकट काळी आपलं मनोबल कसं वाढवावं आपण? काय सांगाल? हा, आपलं मनोबल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मध्ये आणि कुराणामध्ये आपल्या मनाची संकल्पना जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. आणि त्या विशिष्ट पद्धतीमध्ये असं आहे की आपलं मन जे आहे ते म्हणजे नक्की काय, तर आणि त्या रथाच्या उपमेमध्ये रथ आहे आणि त्याला चालक आहे आणि मग बरं. हातामध्ये गाम आहे आणि घोडे आहेत आणि ते घोडे चौकट. आता हे घोडे म्हणजे आपल्या भावना किंवा आपल्या बरं. वासना. हं? आणि सारथी जो आहे तो म्हणजे आपला विचार, आपला इरादा. म्हणजे आपल्याला काय बनायचं आहे, सारथ्याला माहिती असतं मला हे बनायचं आहे. हे बनण्यासाठी माझ्या भावना वासना ज्या आहेत त्यांना जो लगाम आहे, तो आपलं मन म्हणजे बरं. आपले विचार. त्याला उर्दूमध्ये त्यांनी अक्ल हा शब्द दिला आहे. आता हा जो लगाम आहे ना, हा लगाम बळकट असला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये राज्य कोण करणार, भावना का मन का विचार, याच्यावर अवलंबून आहे की आपण नेहमी म्हणतो की भावना प्रधान होऊन किंवा भावना विवश होऊन निर्णय घेऊ नकोस. बरं. याचा अर्थ काय की निर्णय घेताना भावनेच्या विचाराधीन वरती अवलंबून असलेला निर्णय घ्या.
आता आपल्या मेंदूची ताकद ना ती लिमिटेड असते, प्रत्येकाच्या मेंदूची ताकद लिमिटेड असते. मी तुमच्या कुठल्याही बालमित्राकडनं अरे बाबा थोडी मला अक्कल दे रे आजच्या दिवसासाठी अशी मागून घेऊ शकत नाही. हं? त्यामुळे ह्याचा अर्थ ही लिमिटेड ताकद जी आहे ती मला कशासाठी वापरायची आहे, तर माझ्या विचारांसाठी आणि भावनांसाठी. आता ती त्यातली ताकद जास्त भावनेकडे गेली तर विचारांना कमीच मिळणार ना. म्हणजे करेक्ट. मला कुठेतरी तीच ताकद काढून भावनेची ऐवजी विचारांना पाहिजे, तर मी व्यवस्थित विचार करू शकतो. आता हे विचार मला जर करायचे असतील तर माझ्या मनामध्ये लगाम जो आहे तो दणकट असला पाहिजे. मग तो लगाम वीक कशामुळे होतो, तर माझ्या मनामध्ये ना लालच असते की काहीतरी ना मी कुठल्या गोष्टीचा वापर मी व्हावत जाणारा, तो व्हावत जाणारा म्हणजे एखादी गोष्ट मला करायला लागणार, मला ती थांबवत पाहिजे की मला हे करायचं आवडतंय मला, पण तरी देखील मला थांबवता आलं पाहिजे. बरं. कारण माझा जर भावनांचा घोडा त्या बाजूने जास्त धावत गेला तर लगामाने खेचून त्याचं नाक दुसऱ्या बाजूला करायला पाहिजे. आणि मला विचार करायचा आहे की मी माझा वेळ कसा घालवणार. मी माझा वेळ टाइमपास करत घालवू शकतो, रिक्रिएशन मनोरंजनासाठी वापरू शकतो, काहीतरी कृतीशील काहीतरी क्रियाशील करण्यासाठी वापरू शकतो, माझी व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे मला ठरवायचं आहे माझा वेळ मी कशासाठी घालवायचा. म्हणजे माझ्या विचारांमधल्या माझ्या मनातल्या भावनांचं नाक जे आहे हे मला कुठे सगळ्याचं मिक्सचर पाहिजे. आपल्या जेवणाच्या थाळीमध्ये ना सगळं बरोबर. असतं, थोडंसं लोणचं असतं, चटणी असते, आमटी असते, भात असतं, भाजी असतो, चपाती भात हे सगळं सगळं असतं. बरोबर. पण आपल्याला लोणचं आवडलं म्हणून आपण त्या लोणचं खात नाही ना. बरोबर. आपण लोणचं अगदी कंटाळा आला नेहमीचा म्हणून लोणचं घेतलं आणि मजा आली, किंवा पापड घेतलं पण चपाती. सो तसंच आपलं ठरवायचं असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रिक्रिएशन किती पाहिजे, मनोरंजन किती पाहिजे, शिक्षण किती पाहिजे, फिजिकल ऍक्टिव्हिटी किती पाहिजे, हे सगळं आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून ते बंध घालायला आपल्याला सवय लहानपणापासून जर लागली की हे बांध घाला, आणि ते स्वतः घालायचे असतात. आईने सांगितलं किंवा बाबांनी सांगितलं म्हणून मी माझ्या मोबाईलपासून दूर आहे, हा याच्यासारखी वाईट परिस्थिती नाही. त्यामुळे मला वाटतं आहे की मी भरपूर मोबाईल वापरलेला आहे, आता मला कुठेतरी काहीतरी दुसरं करायला पाहिजे ज्याच्यामुळे माझं व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे. माझ्या भावी आयुष्यामध्ये आजच्या कृतीने काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे असं जर मला वाटतं, आणि असे क्षण जे आहे हे क्षण मी दर 2 दिवसाकाठी शोधत राहिलो आणि वाढवत राहिलो तर ऑटोमॅटिकली मला त्या शोधाची सुद्धा आवड निर्माण होते. आणि मग माझ्या दैनंदिन माझी जी दिनचर्या त्या दिनचर्येत भागच होतो, आणि तो एकदा भाग झाला ना की मग आपण सहज त्या रोलमध्ये जायला लागतो. आणि मग आपल्याला कोणी मित्राने वगैरे सांगितलं ना की अरे ये तिकडे तिकडे, तरी देखील आपल्याला वाटत नाही मी येईन पण माझं काम करून येईन. तो आपल्याला त्या मनस्थितीत जायला पाहिजे, आणि ती मनस्थिती करणं हे काही कठीण आहे असं नाही, पहिल्यांदा कठीण जातं. म्हटलं जातं की 30 days मेक अ हॅबिट, म्हणजे एखादी गोष्ट आपण 30 दिवस केली तर ती सवय होते, आणि 90 दिवस केलं तर ती जीवनशैली होते. 90 days मेक अ लाईफस्टाईल. ओके. सो 30 days मेक्स अ हॅबिट, 90 days मेक्स अ लाईफस्टाईल. सो आपला प्रयत्न असला पाहिजे की जे बालमित्र इथे असतील किंवा बालमित्र देखील तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना मी सांगेन की एखादी सवय, चांगली सवय ही तुम्ही 30 दिवस वापरा, ती तुम्हाला तुमच्या जवळ तुम्हाला करणं कठीण जाणार नाही. आणि जर 90 दिवस केली ना तर त्या गोष्टी तुम्हाला आपसूक कराव्याशा वाटायला लागतील. त्यामुळे असं करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला शिस्त लावणं ह्याला पर्याय नाही. अगदी करेक्ट. स्वयंशिस्त ही फार महत्वाची आहे डॉक्टर. अं, जसं आता आपण म्हणलं की मुलं जी आहेत घरी व्यायाम करू शकतात, नवीन काहीतरी शिकू शकतात, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण जर सद्यस्थितीत पाहिलं तर विद्यार्थी जो आहे तो बऱ्याच अंशी मोबाईलच्या आहारी गेलाय. खरं एका बाजूला ऑनलाईन शाळा सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आहे. आणि मध्यंतरी एक बातमी आली होती पुण्याहून की 13 वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आईनं गेम खेळायला दिला नाही म्हणून आत्महत्या केली. तर मला आमच्या काही पालकांचे असे प्रश्न आले होते, किंबहुना फोन आले होते की डॉक्टरांना हा नक्की प्रश्न विचारा की अशा वेळेला ह्या मुलांना आम्ही हाताळायचं कसं.
तर या पालकांना आपण काय सांगू? बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे जी गोष्ट बातमी होते ना, बर. त्याला सनसनाटी असल्याशिवाय ती गोष्ट बातमी होत नाही. त्यामुळे पुण्यामधल्या एका मुलाने आईने सांगितलं की बाबा तू मोबाईल वापरू नकोस, आणि म्हणून त्याने आत्महत्या केली. असं हे जे आहे ना, ते फार म्हणजे चुकीचं रिपोर्टिंग आहे. हं? मग बरेच दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर बातमी यायपूर्वी की अजूनही येते की नापास झाला आणि आत्महत्या केली. आता हम्म. 10वी परीक्षेमध्ये 30-40% मुलं मला वाटतं नापास होत, हो. नापास व्हायची. बरोबर. ते 10 लाख मुलं, 3 लाख मुलं काय कड्यावरती जाऊन? नाही. अजिबात नाही. म्हणजे एखादा मुलगा जो आहे तो आत्महत्या करण्यासाठी अशी सोपी कारणं नसतात. हं? आता याच्यामध्ये त्याची पहिले 10 मुलं आहेत. 10 मुलांपैकी एका मुलाने म्हटलं की अरे काय ठीक आहे, आपण पुढच्या वर्षी परत अभ्यास करू. दुसरा म्हणेल नाहीतरी आपल्याला अभ्यास करून कुठे पुढे व्हायचंय, जातं त्याला चुकी, बरं झालं. आता प्रत्येक मुलाचं जे आहे ना, त्याच्यामधला विचार जो आहे तो वेगळा असतो. काही मुलं म्हणतील की आता ना मी ठरवून अभ्यास करतो आणि बघ 80% मिळवेनच. तो अशी देखील मुलं असू शकतात की एका विषयामध्ये किंवा एका परीक्षेमध्ये फेल झाल्यानंतर पुढे खूप यशस्वी झालेली पण मुलं आहेत. त्यामुळे असं सरधोपट म्हणणं की अमुक अमुक गोष्टीमुळे आत्महत्या झाली असं नसतं. तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये अशी काहीतरी विचित्र परिस्थिती असेल की ज्याच्यामुळे तो फेल झाल्यानंतर तो अति घाबरला असेल, कोणाशी बोलू शकत नसेल, वगैरे वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टींमुळे आत्महत्या होतात. ओके, सो फेल झाला, मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या होत नाही. हं? पण तरी देखील मी पालकांना हे नक्कीच सांगेन की जर आपला मुलगा मोबाईल खूप वापर करत असेल तर मला वाटतं पहिली गोष्ट आपण करायची की आपण वापरतोय का खूप. कारण बरेच वेळेला ना, ज्या घरामध्ये मुलं मोबाईल खूप जास्त वापरत असतात ना, तिथे त्यांचे आई बाबा कोणता आहे तो खूप करत असतात. हं? खरंय. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की त्या मुलाच्या बरोबर तुम्ही संभाषण साधलंय का, की बाबा तू मोबाईल खूप वापरतोय, त्याच्याबद्दल त्याची जाणीव जागृत करणं. हं? तो कशासाठी वापरतोय. तुला असं पण असू शकतं की त्याला जो त्याच्या अभ्यासाची माहिती मिळते, त्याच्या मित्रांबद्दलची माहिती मिळते, ती फक्त मोबाईलवरच मिळू शकते. म्हणजे त्याचे मित्र सतत मोबाईलवरती असतात, तो जर मोबाईलवरती गेला नाही तर त्याला काहीतरी अडचण येणार आहे. कारण त्याचा मित्र कुठे कोणाला भेटणार, कुठे काय चाललंय मित्रांमध्ये हे कळत नाही, आणि मग ते कॅचअप करणं नंतर, आणि ह्या वयामध्ये बाकीचे मित्र परत परत उजळणी यायला येऊ शकत नाहीत म्हणून तो करत असेल. सो त्याला त्याच्यामध्ये आपली कुठे मदत लागणार आहे का हे सुद्धा तो समजून घेतलं पाहिजे. बरेच शिक्षक किंवा काही क्लासेस जे आहेत ते देखील होमवर्क वगैरे जे आहेत ते मोबाईलवरती पाठवतात, आणि त्याची काही वेळ ठरलेली नसते. म्हणजे त्या शिक्षकाला जशी सोय मिळेल तशी ती वेळ. आणि बऱ्याच वेळेला आपण असं करतो की मुलांना ना आपण टेकिंग फॉर ग्रांटेड असतं की मुलांनी दिलं पाहिजे. मी केव्हाही होमवर्क पाठवला तरी तो मुलांनी मात्र दुसऱ्या दिवशी व्यवस्थित केलेला असला पाहिजे. त्यामुळे मग मुलाला ते बघायची सवय होते. आणि मग व्हॉट्सअप वगैरे हे असं आहे ना की इंस्टाग्राम की एकदा त्याच्यात घुसला की मग अजून दुसरा काय म्हणाला, तिसरा काय म्हणाला, चौथा काय म्हणाला, असं करत आपण त्या अलिबाबाच्या गुहेमध्ये घुसत राहतो. मुलांना आपण काही गोष्टी टिप्स दिल्या की तुला जर काम असेल मोबाईलमध्ये तर तेवढं काम करायचं आणि परत यायचं. म्हणजे हे शिकवता आलं पाहिजे. आणि जेव्हा काही जास्त माहिती काढायची असेल ना, ती आपण सकाळचा 15 मिनिटं, दुपारची 15 मिनिटं किंवा संध्याकाळची 15 मिनिटं असं सलग नाही, पण तुटक असा 45 मिनिटाचा वेळ आपण तुला देऊ शकू. जेव्हा आपण मुलांना ह्या टिप्स देतो तेव्हा मुलांना सुद्धा समजूत येते. पण ही समजूत येण्यासाठी तुमचं त्या मुलांच्या बरोबरचं नातं जे आहे ते तेवढंच चांगलं असायला पाहिजे. एखाद दिवशी येऊन परक्या माणसाने तुम्हाला काहीतरी ऍडवाइस द्यावा तर आपण म्हणतो की नाही बाबा हे आपल्याला पटत नाही. त्यामुळे त्या माणसाच्या बरोबर त्या मुलाच्या बरोबर तुमचं नातं कशा प्रकारे प्रस्थापित झालेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आत्महत्येचा वगैरे मुलांचा विचार करू नका. त्याच्याऐवजी घाबरून राहण्याच्या ऐवजी त्या घाबरण्याचा विचार न करता त्या मुलांच्या बरोबर जास्त हसा खेळा, त्यांच्या मनात काय चाललंय ते समजून घ्या, त्यांच्या बरोबर धमाल करा, त्यांच्या बरोबर मोबाईलमध्ये घुसून कुठे कुठे काय काय करतो आहे ते सांगा, ते समजून घ्या. त्याला अशा काही साईट्स दाखवा ज्याच्यामधनं त्याला
त्याच्या काहीतरी बुद्धी होऊ शकेल, त्याच्या अनुभव विश्वामध्ये वाढ होऊ शकेल, अशा साईट्स दाखवा. तसं केल्याने त्याला कळेल की आपल्याला कुठल्या बाजूला जाणं हे आई वडिलांना अपेक्षित आहे. नक्कीच डॉक्टर. एक दुसरा प्रश्न असा आलाय की आपल्या अवतीभोवती नैराश्याने ग्रासलेली बरीचशी लोक असतात, मग ती अगदी छोट्या मुलांपासून असू दे किंवा वयोवृद्ध लोकांपर्यंत असू दे. मग आपल्या अवतीभोवती वावरणारी ही तणावग्रस्त लोक जी आहेत, तर ते तणावाखाली आहे हे कसं काय ओळखावं डॉक्टर? वा. बघा, सध्या म्हणजे आपण सगळेच तणावाखाली आहोत. म्हणजे असं बरोबर. काहीच नाहीये की जो तणावाखाली नसेल. फारच कमी माणसं असतील की ज्याने म्हणतील की आहे ना, आम्हाला काय फरकच पडत नाही. पण ते पण चुकीचंच आहे. कारण ही परिस्थितीच अशी आहे की याच्यामध्ये तणाव होणं हे अपेक्षित आहे. आता राहिला प्रश्न की आपण दुसऱ्याला ओळखायचं कसं तणाव करा. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या बरोबर आपण जेव्हा चर्चा करतो तो घरातलाच माणूस असणार, कारण आता आपण काही दुसऱ्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करत नाही, केला तरी मोबाईल फोनवरतीच करू. तर त्या माणसाच्या मनामध्ये सतत काळजी काळजी आणि काळजी, त्या काळजी व्यतिरिक्त तो दुसरी कुठल्याच विषयाबद्दल चर्चा करू शकत नाही. पण बहुतेक वेळेला आपण काळजी मनामध्ये असली तरी ती बाहेरच्या माणसाच्या बरोबर एवढी डिस्कस करत नाही. आपण घरातल्या माणसाच्या बरोबर डिस्कस करू शकतो. त्यामुळे घरातल्या माणसाची, मगाशी मी जसं सांगितलं की भूक गेली, चव गेली, काही खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही, सतत बातम्या बातम्या बातम्याच बघतो आहे, आणि मग नंतर पुढे काय होणार ह्याच्याबद्दल त्याची आहे. पैशाबद्दल चिंता असेल, तू घर कसं चालणार, धंदा कसा चालणार, नोकरी राहणार की नाही ह्याच्याबद्दलच विचार. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण ज्या परिस्थितीत आहोत ना, त्याच परिस्थितीमध्ये आज जगामधली 400 कोटी माणसं आहेत, जवळजवळ आहेत. आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे की कुठेही शाळा चालू नाहीये. त्यामुळे सगळ्या मुलांचं हे वर्ष जे आहे ते 2020 जे आहे ते सिलेक्ट आल डिलीटच होणार आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातनं हे 2020चं वर्ष जे आहे ते कदाचित आलंच नाही असं समजून, म्हणजे 2019 नंतर आपण एकदम 2021 मध्ये आलो असं काहीतरी आपल्याला एक आयुष्य जगायला लागणार. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच आपण भरडले जाणार आहोत. आता त्याच्यामधनं ते जण भरडून आपण जर त्याच्यातनं एखाद्या फिनिक्स पक्षासारखं यायचं असेल तर आपल्याला हे ठरवायला पाहिजे की मी जो विचार करणार आहे तो विचार हा माझ्यासाठी योग्य आहे का नाही, पूरक आहे की नाही, विवेकी आहे की नाही. आता तो विवेकी म्हणजे काय, तर तो पहिली गोष्ट म्हणजे सत्य परिस्थिती जी आहे त्या सत्य परिस्थितीला अनुसरून आहे की नाही. म्हणजे याला आपण रॅशनल तसा तो आहे की नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स काय आहेत त्या फॅक्ट वरती अवलंबून आहे का नाही. म्हणजे मगाशी आपण म्हटलं, उदाहरण घेतलं की मोबाईल फोन, त्या आईने सांगितलं की मोबाईल फोनचा वापर करू म्हणून त्या मुलाने आत्महत्या केली. तर मी तुम्हाला सांगितलं की हे असं होऊ शकतं. कितीतरी आया आपल्या मुलांना सांगतात किती मोबाईल फोन वापरतोस म्हणून, काय सगळी मुलं करतात का? म्हणजे फोनच्या पासून दूर नेल्यामुळे मुलाने आत्महत्या केली नाही, ते तात्कालिक कारण ठरलं. पण त्याच्या आधी त्या मुलाचा त्या आई बरोबरचा संवाद कसा होता, त्या संवादामध्ये कुठे त्रुटी निर्माण झाल्या, त्या मुलाला त्या त्रुटींमुळे भावनांचा कुठचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्या भावनांची समज आई वडिलांना का आली नाही, हा सगळ्या प्रश्नांचा उहापोह केला तर त्या मुलाने मोबाईल फोन त्याच्या हातातनं काढून घेतल्यानंतर आत्महत्या का केली, करायचा प्रयत्न का केला, हे समजू शकेल. म्हणजे त्याचं खरं उत्तर त्या बाकीच्या प्रश्नांच्या उत्तरात आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह रियालिटी बघतो तेव्हा आपल्याला कळू शकतं की आपला विचार जो आहे तो रॅशनल आहे की नाही. दुसरा विचार आपण करायला पाहिजे की मी हा जो विचार करतो आहे त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या आयुष्यातला पूरक ठरणार आहे का. म्हणजे असा विचार की मोबाईल फोन काढला म्हणून अरे माझ्या मुलाचा फोन काढणं हे पालक म्हणून माझं कर्तव्य. आता मी हा विचार केलाय, मी आता मोबाईल काढल्यामुळे माझा मुलगा आत्महत्या करणार का, असा जर विचार येईल तर मी विचार केला पाहिजे की बाबा माझी ऑब्जेक्टिव्ह रियालिटी चूक आहे म्हणून माझी विचार हा येतो आहे. तर मी हा विचार केल्यामुळे
तो माझ्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे का? मला त्याला शिस्त लावायला पाहिजे, मग मला हे करायला पाहिजे. पण जर प्रकारे त्याला शिस्त लावायची असेल तर मला त्यासाठी पूर्वतयारी काय केली पाहिजे, की माझ्या मुलाबरोबर ती जास्त बळ दिलं पाहिजे, जास्त वेळ दिला पाहिजे. मग ते न करता मी फक्त काळजी करत बसणं योग्य नाही. त्यामुळे जो विचार माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरतो म्हणजे काय, की मुलांना आई वडील लागतात आणि त्यासाठी मुलांच्या बरोबर मला वेळ द्यायला लागतो. त्यामुळे मला तो वेळ दिला पाहिजे. मोबाईल काढला म्हणून तो आत्महत्या करेल का ह्या चिंतेमध्ये जाण्यापेक्षा मला ह्या पद्धतीच्या जे आहेत ते देणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्यामुळे मला माझ्या डोक्यामध्ये कोलाहल होणार नाही. म्हणजे मी माझ्या शांत ठेवायचा प्रयत्न करेन. म्हणजे काय, की मी जर कन्व्हिन्स्ड असेल की मुलांना मोबाईल फोन देणं हे जास्त चांगलं नाही, म्हणजे खूप वेळ त्या मुलांनी तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान द्यायला मुलांच्या मध्ये काहीच अर्थ नाही. पण त्या तंत्रज्ञानाचा वापर ते कसा करतायत ह्याच्याबद्दल माझ्या मनात त्या मुलाच्या बद्दल आहे की नाही. जर मला असं वाटलं की त्या मुलामध्ये ती अक्कल आहे की तो तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करेल, तर ती खात्री माझी होण्यासाठी मला जे काही करायला पाहिजे ते करणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे माझ्या मेंदूमध्ये सतत टेन्शन राहणार नाही. अरे बापरे, मी माझ्या मुलाला मोबाईल दिलाय आणि आता तो काय करत असेल त्याचं काय असेल. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या विवेकी विचार जो आहे त्याच्यातलं मन जर आपण गुंतवलं ना, तर मग ह्या नकारात्मक विचार जे आहेत ना ते आले तर ते वाढायच्या आधीच तुटून जातात. जेव्हा आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि आपण फक्त आउटकम्स कडे बघत राहतो, तेव्हा मात्र हे विचार जे आहेत ते हळूहळू हळू वाढत राहतात आणि एक दिवशी फोफावून आपल्या मेंदूवरती घाला घालतात. त्यामुळे साधे विचार आपण जर वापरले तर मुलांबरोबर संवाद साधताना नकारात्मक विचारांच्या ऐवजी त्यांच्याबरोबरचा संबंध आपलं नातं जे आहे ते सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी जो वेळ किंवा जो प्रयत्न खर्ची करणं आवश्यक असतं त्याकडे गेलं की दोन्ही गोष्टींचा आनंद होतो, की मुलांच्या बरोबर नातं धरतं आणि त्याचबरोबर मुलांच्यावरचा विश्वास वाढल्यामुळे हे नको ते विचार आपल्या डोक्यामध्ये भुंग्याच येत नाही. बरोबर. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, एक प्रश्न असा आलाय की लॉकडाऊन नंतर आपली नोकरी गेली तर घर कसं चालवायचं आणि पुढे काय होणार ह्या चिंतेनं मोठी माणसं काही ग्रासलेली आहेत. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर कुटुंबाकडे येऊया. तर काय सांगायला द्याल त्यांना? बघा, मी ह्या लॉकडाऊन मध्ये सुरुवातीच्या काळात काही काम केलं, शेल्टर होम्स वगैरे बद्दल. म्हणजे घरामध्ये खूप आपल्याकडे लोकसंख्येची घनता खूप जास्त असते, त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग हे घरामध्ये होऊ शकत नाही. मग समजा एखाद्या घरामध्ये ज्याच्यात 10 माणसं एका खोलीत राहतात, तिकडे एखाद्या माणसाला संसर्ग झाला तर त्याला राहण्याची सोय जी आहे ती समाजाने कुठेतरी लग्नाचे हॉल वापरा, शाळा वापरा वगैरे काही दिल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये आता 148 सेंटर झालेली आहेत असं मला कळलेलं आहे. त्याचबरोबर घरामध्ये कसं हे सगळं करत असताना ना, की शेवटी ह्याच्यामध्ये आपण फारसं काही करू शकत नाही, कारण आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन मध्ये नाही, आपण निर्णय घेण्याच्या पोझिशन मध्ये नाही. मी विचार केला की काय बरं जगामध्ये काय झालंय, पूर्वी असं काहीतरी काय पहिल्यांदा तर होत नाहीये ना. अशी महामारी जी आहे ती जगामध्ये कितीतरी वेळ येऊन गेली. आधीची आत्ताच्या ह्याच्या आधीची 1918 मध्ये आली होती, पण तरी देखील 15व्या शतकामध्ये 14 अगदी 4000 इसवी सनापूर्व 4000 पूर्वी देखील चायनामध्ये काही अवशेष सापडलेले आहेत. त्यामध्ये अशा प्रकारचा कुठला तरी संसर्गजन्य रोग झाला होता चायनामध्ये, ह्याच्याबद्दलची माहिती आहे. ज्या ज्या वेळेला महामारी किंवा पॅन्डेमिक आलेला आहे तेव्हा जग त्याच्यातनं सावरत असताना काही नकारात्मक गोष्टी झाल्या, काही सकारात्मक गोष्टी झाल्या. नकारात्मक गोष्टी झाला आणि समाजावरती खूप मोठी संकट आली, राज्य कोलमडली, अर्थव्यवस्था कोलमडल्या, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या.
त्याच्यातनं चांगल्या गोष्टी पण झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ 1540 मध्ये जो प्लेग आला होता युरोपमध्ये, त्याच्यानंतर झालं काय की तो प्लेग गेल्यानंतर एक म्हणजे ख्रिश्चन धर्म जो आहे तो फोफावला 14व्या शतकामध्ये. ख्रिश्चन धर्म खूप मोठ्या प्रमाणात फोफावला. 315 इसवी सन 315 ते 400 ह्या ह्याच्यामध्ये तेव्हाचा राजा होता, सम्राट होता कॉन्स्टंटाईन नावाचा. अच्छा. त्या कॉन्स्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माची भरभराट सुरू झाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू साथी येत गेल्या होत गेली आणि त्याच्यानंतर 15व्या शतकामध्ये जेव्हा प्लेग झाला तेव्हा मात्र एक गंमत झाली. ते गरीब माणसं खूप मेली आणि त्याच्यामुळे जे कारागीर होते त्यांची संख्या एकदम कमी झाली आणि ती कमी झाल्यानंतर त्यांना पैसे जास्त, जेव्हा साथ गेली त्याच्यानंतर त्यांचा लेबर जे आहे, चार्ज जो आहे तो वाढला. आणि म्हणून युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर वगैरे हे जे माणसं असतात त्यांना जास्त पैसे का मिळतात, तर त्याला तो प्लेग जो आहे तो कारणीभूत आहे. त्या प्लेगमुळे माणसाच्या कामाचं मूल्य जे आहे ते वाढलं, कारण माणसंच कमी झाली आणि म्हणून लेबर महाग झालं. पण त्याचबरोबर तिकडे दुसरा फायदा झाला तो तंत्रज्ञानाला. ऑटोमेशन जे आहे ते जास्त मोठ्या प्रमाणात सुरू झालं, कारण माणसं मिळत नाहीत कामाला. मग माणसाने यंत्र निर्माण केले आणि म्हणून त्या यंत्र निर्मितीच्याच ह्याच्यातनं कुठेतरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली. त्याच्यामधनं जास्त निर्मिती झाली, त्याच्यामधनंच बोटी निर्माण झाल्या, त्याच्यात साम्राज्य झालं. म्हणून युरोपियन लोकांना जगावरती का राज्य केलं, तर ह्याचं कारण तो 1516व्या शतकामध्ये जो युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात प्लेग झाला आणि कोट्यानी माणसं मेली, त्याच्यामुळे युरोपियन साम्राज्य जी आहे ती फोफावली आणि अख्ख्या जगावरती राज्य करू शकते. म्हणजे असा एक हायपोथेसिस आहे. सो अशा साथरोगांनी फक्त वाईटच होतं असं नाही. बऱ्याच वेळेला ह्या वाईटातनं सुद्धा चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात आणि त्या संधी शोधायला पाहिजे. काल आमच्याकडे एक झाकीर नावाचा एक इलेक्ट्रिशियन येतो आणि तो आला होता आणि त्याने सांगितलं की काय हो, जरा काम कमी आहे वगैरे. तर त्याने लगेच, त्याचा एक मित्र होता, प्लंबर होता, एक सुतार होता, तर ते सगळेजण एकत्र आलेत आणि ते एकत्र येऊन ते म्हणतात एकत्र आपण सर्व्हिस देऊया, इंडिव्हिज्युअली देण्याच्या पेक्षा. म्हणजे एका घरात गेल्यानंतर तुम्हाला सुतार पाहिजे आमच्याकडे, प्लंबर आहे आमच्याकडे, सो घरामधल्या कुठच्याही गोष्टींसाठी आमच्याकडे सोय आहे. अशा प्रकारे काम करण्याच्या पद्धती ह्या कदाचित नवीन नवीन कल्पना येतील. त्यामुळे बरोबर नोकरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण कित्येक धंदे जे आहेत ते पैशा बोजाखाली दडपले जाणार आहेत. आणि ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये पैसे भरण्याची सोय पाश्चिमात्य देशांना आहे, तशा पद्धती तेवढे पैसे हे आपल्यासारख्या देशामध्ये आहेत असं काही वाटत नाही. आणि त्यामुळे तरी देखील बरीच चांगली परिस्थिती आहे. जर आपण 1990च्या आधीची आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर लिबरल पॉलिसी, लिबरलमुळे आपल्या देशाची खूपच सुधारलेली आहे. त्यामुळे ती परिस्थिती थोडीशी सुकर झालेली आहे. 1990 ते 2014 जी काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये सोय झालेली आहे. पण तरी देखील ती एवढी चांगली झालेली नाहीये की आपण कोट्यांनी पैसे या व्यवस्थेमध्ये ओतू शकू. आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे. त्यामुळे नक्की मला असं वाटतं की आपण एकत्र राहिलो, कारण जी आहे ना अशा वेळेला खूप महत्वाची आहे आणि ती जर आपली राहिली ना तर आपल्याकडे जो लेबर फोर्स आहे, आपल्याकडे जी माणसाची गरज जी आहे ती बऱ्याच जण, आणि मग त्याच्यामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये सृजनशीलता पाहिजे. त्यामुळे भीती बाळगून किंवा दुःख डोक्यावरती घेऊन जगणं शक्य नाहीये. आपण जिद्दीने पुढे जायला पाहिजे. आपल्याला विचार हा जे आहे एक आयुध आहे असं समजायला पाहिजे की मला ह्या ठिकाणी संधी मिळत नाहीये तर मला अजून दुसऱ्या ठिकाणी संधी मिळू शकेल. त्यामुळे ह्या संधी ज्या आहेत निर्माण सतत होत राहणार. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये निर्माण होणार. त्यामुळे त्या आपण ओळखल्या पाहिजेत. संधी कुठचीही गळ्यात बोट घालून येत नाही का बाबा मी संधी आहे मला उचल. संधी शोधायला पाहिजे आणि तसा प्रयत्न आपला समाज नक्की करेल असं
मला वाटतं. नक्कीच डॉक्टर. म्हणजे आपण सगळ्या येऊन एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे संकट जरी असलं तरी त्याचं रूपांतर हे संधीत केलं गेलं पाहिजे. अर्थातच डॉक्टर. हो हो अतिशय योग्य सल्ला दिलाय आपण. सर, एक प्रश्न असा आलाय गृहिणींकडनं आलाय आमच्या, की मी एका बीएमसी हॉस्पिटलमध्ये आहे, काम करते. सध्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. त्यामुळे घरातील व्यक्तींबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून सारखी भांडणं होतात. हा राग जो आहे तो लहान मुलांवरती पण निघतो. तर मी ह्या रागावर नियंत्रण कसं ठेवू आणि यातनं मी बाहेर कशी पडू? काय सांगाल? बरं. ताई, माझी पत्नी जी आहे ना ती देखील बीएमसी मध्ये काम करते. सर्जन आहे केईएम हॉस्पिटलला. आणि त्यामुळे मी समजू शकतो की तुमच्यावरती कुठल्या प्रकारचं प्रेशर असेल. तुम्ही आता बीएमसी मध्ये कामाला आहात म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात का नाही ते मला माहिती नाही. हो, पण हॉस्पिटलमध्ये ते. येस. त्यामुळे साहजिकच रुग्ण संपर्क येणार. आणि रुग्ण संपर्क आल्यानंतर सतत टांगती तलवार आपल्याकडे असणार. त्यामुळे पहिली गोष्ट, आपण स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी ही घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला बीएमसी कडनं ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील त्या इन्स्ट्रक्शन काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा रुग्णसेवेसाठी जाता त्यावेळेला तुम्ही संपूर्णपणे म्हणजे जे तुमची जे टेक्निक आहे स्वतःला प्रोटेक्ट करायचं त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी निर्माण होणार नाही किंवा ब्रीच होणार नाही याच्याकडे संपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकदा तुम्ही ऑफिसमध्ये गेलात ना की शांतपणे डोळे बंद करून बसायचं आणि मला आता काय करायचं आहे, याच्यामध्ये कुठे कुठे माझ्याकडनं चुका होऊ शकतील आणि मी माझा जीवाला धोका निर्माण करू शकेन याच्याबद्दल एक शांत विचार करायचा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की झिंक आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ई आहे. तुम्ही रुग्णांच्या बरोबर असेल तर महानगरपालिकेने कदाचित तुम्हाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पण घ्यायला सांगितलेलं असेल, आठवड्याला एक गोळी ती घ्यायला सांगितली असेल. स्टीम इनहेलेशन तुम्हाला घेणं आवश्यक आहे. मगाशी मी तसं सलाईन नाक साफ करणं आणि घसा साफ करणं, त्याच्यामध्ये बिटाडीनचे 2 ड्रॉप्स असले तर सर्वात चांगलं. स्टीम इनहेलेशन घ्या आणि प्रोन पोझिशन म्हणजे आपल्या छातीवरती झोपायची सवय करा. छातीवरती झोपायचं म्हणजे एक उशी जी आहे ती आपल्या कमरेच्या वरती पोटापासनं मानेपाली पाहिजे आणि पाठीला थोडासा बाक येऊन तुम्ही उलट झोपायला पाहिजे, पोटा झोपायला पाहिजे. जशी अर्धा तास 10 मिनिटं ते अर्धा तास तुम्ही जर तसे झोपलात तर चांगलं. आणि सर्वात महत्वाचे व्यायाम, श्वसनाचे व्यायाम जे आहेत ते तुम्ही करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बॉक्स ब्रीदिंग म्हटलं जातं. बॉक्स ब्रीदिंग म्हणजे मनामध्ये आपल्याला एक बॉक्स विचार करायचा आहे. आपण समजा श्वास घ्यायला सुरुवात केली तर श्वास घेतल्यानंतर आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा मनातल्या मनात 3 आकडे मोजायचे आणि डीप ब्रेथ घ्यायचा. की आता आपण 1 2 3 म्हणून 1 2 3 संपूर्ण श्वास घेतला म्हणजे मग वरती जायचं बॉक्सचा दुसरी बाजू आणि नंतर मग परत 1 2 3 म्हणून उच्छ्वास टाकायचा आणि मग परत खालती यायचं. म्हणजे आपलं ब्रीदिंग जे आहे ते असं होणार साधारणपणे. म्हणजे संपूर्ण श्वास आणि संपूर्ण उच्छ्वास हे आपलं ब्रीदिंग करायला पाहिजे. ह्या छोट्या, आणि दुसरं म्हणजे एक फुगा आहे ना, फुगा घ्यायचा आणि फुगा आपण फुगवतो ना तसा फुगवायचा. फक्त काय की 3 वेळेला आपल्याला हवा त्या फुग्यामध्ये भरायची आहे. म्हणजे आपण वाढदिवसाचे फुगे फुगवताना आणि तो मग मोठा होतो आणि मग त्याचं आपण तोंड दाबतो आणि तोंड दाबल्यानंतर दुसरा श्वास आपण घेतो आणि आता सोडून परत एक भरतो, त्यामुळे तो फुगा अजून मोठा होतो. आता जेव्हा आपण ब्रीद आउट करत असतो त्या रेझिस्टन्स विरोधात, म्हणजे रेझिस्टन्स जो आहे त्याच्या विरोधात ब्रीद आउट करत असतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांना व्यायाम होत असतो. त्यामुळे ब्रीदिंगचे व्यायाम जे आहेत ते तुम्ही करायला पाहिजे. हे जर तुम्ही केलेत तर तुम्ही स्वतःची काळजी ही व्यवस्थित घेता. आता राहिलं घरामध्ये सांगेन की तुम्हाला मदतीची गरज आहे, कारण आजकाल सध्या डोमेस्टिक काही येत नाहीयेत, नोकरी म्हणजे झाडू पोता करायला वगैरे. त्यामुळे त्या गोष्टी करण्यासाठी घरच्यांनी मदत करणं हे आवश्यक आहे. जेवण
घरच्यांनी मदत करणं हे आवश्यक आहे, पण हे सगळ्या घरात होत असं तसं होत नसेल तर ते आपल्याला स्वीकार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायला पाहिजे की झाडू आणि पोता जे आहे ते दर दिवशी करायची काही गरज नसते. हा म्हणजे आपल्यासारख्या घरांमध्ये अतिशय टापटीप ठेवायची काही गरज नाही. जर आपल्या घरामध्ये वर्दळ जास्त नसेल आणि घरामध्ये कोणालाही सर्दी खोकला वगैरे नसेल तर एक 2-3 दिवसाच्या आड झाडू पोता केला म्हणून काही फरक पडत नाही. माझ्या घरामध्ये मी पहिल्यांदा 3 दिवसांनी करायला नंतर मग आठवड्यातनं एकदा करायला लागलो म्हणायला लागलो की भरपूर. त्यामुळे तसं करणं जर शक्य असेल तर ते तसं करा. अगदी दर दिवशी वेगळं काहीतरी जेवण पाहिजे हा अट्टहास देखील ह्या वेळेला धरू नये. घरच्यांनी देखील थोडीफार समजून घ्यायला पाहिजे. एका वेळेला त्याची आमटी करून ठेवायची मग दुसऱ्या दिवशी आराम करायचा वगैरे वगैरे अशा प्रकारच्या त्या गृहिणींना मी काही सांगायची गरज नाही. पण त्या युक्त्या वापरल्या गेल्या पाहिजेत आणि कुठेही मनामध्ये शल्य आणता कामा नये की माझ्या मुलांना मी काहीतरी वेगळं खायला देत नाही किंवा असं अजिबात आणण्याची गरज नाही. ह्या विचारातनं तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. तुमची झोप व्यवस्थित होते आहे की नाही, तुम्हाला शरीराला व्यायाम होतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्हाला काम असतं आम्हाला थकायला होतं. पण व्यायाम आणि थकणं ह्याच्यामधला फरक म्हणजे वडापाव खाणं आणि पोट भरणं आणि सकस जेवण जेवणं आणि पोट भरणं ह्याच्यामधला दोन्ही गोष्टींनी पोट भरतं पण त्याच्यामधली न्यूट्रिशन क्वालिटी जी आहे ती सकस जेवण आहे. तसंच व्यायाम आणि दर दिवशीचा प्रवास आणि ह्याच्यामुळे दोन्हीमुळे थकायला होतं. पण व्यायामाचं महत्व जे आहे ते वेगळं आहे. व्यायाम शरीराला चांगले परिणाम उपभोगण्यासाठी आपल्या आपल्या व्यायामाच्या काही व्याख्या आहेत आणि त्या व्याख्या ज्या अशा आहेत ते तुमची पल्स रेट जी आहे ती तुमची रेस्टिंग पल्स रेट आहे त्याच्यापेक्षा 50% वाढली तरच तो व्यायाम असू शकतो. म्हणजे तुमची पल्स रेट जर 80 असेल सकाळी उठल्या उठल्या तर ज्या कृतीने 120 होते त्याला व्यायाम म्हणतात. आता तुम्ही कितीही आणि ती 120 किती मिनिटं राहते तेवढा व्यायाम झाला. म्हणजे आता तुम्ही समजा ट्रेन पकडण्यासाठी 80हून 120 गेली तुमची पल्स रेट पण गाडी बसल्यानंतर 2 मिनिटांमध्ये ती 120 खाली येणार तो व्यायाम संपला. तर तो व्यायाम होऊ शकत नाही. त्याच्यामुळे व्यायामाचे फायदे होऊ शकत नाही. जर व्यायामाचे फायदे हवे असतील तर तुम्हाला वेगळा व्यायामाचा वेळ हा द्यायला लागतो. तर खूपच राग येत मेडिटेशन जे आहे ते देखील तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये एक बॉडी स्कॅनिंग म्हणून एक टेक्निक असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही केसापासून नखापर्यंत आपल्या आता स्कॅनर कसा झेरॉक्स मशीनचा स्कॅनर आपण तो फ्लॅप बंद केल्यानंतर ट्यूबलाईट सारखा फिरतो तसं मनाच्या चक्षूंनी आपला तो स्कॅनर जो आहे तो आपल्या मेंदूपासून पायापर्यंत न्यायचा असतो आणि कुठे कुठे काय काय चाललेलं आहे ह्याच्याबद्दलची माहिती गोळा करायचा प्रयत्न करायचा आणि जिथे जिथे काही टेन्शन लागणार ते टेन्शन ईज करण्यासाठी आपल्याला स्वतःला द्यायचं. पहिल्यांदा ते काय आहे काय पण जशी प्रॅक्टिस होते ना तेव्हा ती प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे ह्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुकर होत आहेत आणि आपलं शरीर जे आहे ना त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं चंद्रासारखं वाटायला लागतं जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता तेव्हा. त्यामुळे योगासनं आहेत त्याच्यामध्ये प्राणायाम आहे शवासन आहे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे बॉडी स्कॅनिंग करू शकता आणि राग कंट्रोल करायचा प्रयत्न तुम्ही करू शकता. जितका होईल तेवढा चांगला तर तुमचं व्यक्त होणं ह्याच्यावर काही चूक नाही. नक्कीच डॉक्टर. एक प्रश्न आला आपल्याला चॅट बॉक्स मध्ये विद्यार्थ्यांसंदर्भातच आहे. ते असं म्हणतात सर की पूर्वी तर आपण असं सांगत होतो की मुलांना मोबाईल देऊ नका लॅपटॉप देऊ नका. शाळेतनंही बोलवलं जायचं पालकांना की तुम्ही मुलांकडे मोबाईल का देऊ. आज परिस्थिती अशी झाली की तोच मोबाईल किंवा तोच लॅपटॉप किंवा टॅब हे मुलांच्या हाती द्यायला लागतं. तर प्रश्न करतायत ते असं म्हणजे याबाबत मुलांचा प्रश्न असा निर्माण झाला. मुलं म्हणतायत की पूर्वी आम्ही मागत होतो आम्हाला देत नव्हते. आज पालकांची अडचण अशी झाली की मला द्यायचा नाही तरी द्यावा लागतोय. तर प्रश्नकर्त्यांनी असा प्रश्न विचारलाय की मग ह्या दोघांना तुम्ही काय सूचना द्याल. बघा माझं त्याच्याबद्दलचं मत सांगतो. माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की कुठचंही तंत्रज्ञान आहे ना ते चांगलं किंवा वाईट नसतं. त्याचा वापर कसा करणार याच्यावरती तो वापर चांगला का वाईट असा ठरणार असतं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की मोबाईल वाईट आहे किंवा इंटरनेट वाईट आहे किंवा कम्प्युटर्स वाईट आहेत
असं म्हणून आपल्या जगामध्ये जगणं अशक्य आहे. हे तंत्रज्ञान इतकं आपल्या आयुष्यात घुसलेलं आहे की ते काढून टाकणं शक्य आहे. आणि माझा पहिल्यापासून ती चाकू चाकू आपण घरामध्ये भाजी कापण्यासाठी जी सुरी वापरतो ती सुद्धा तंत्रज्ञानच आहे ना एक. आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण जेव्हा मुलांना शिकवत असतो तेव्हा आपल्याला भीती वाटत असते की अचानक बटाटा कापताना ह्या मुलाच्या अंगामध्ये शिवाजी महाराज आले तर काय करायचं. आणि म्हणून आपण त्याकडे हा नीट लक्ष देऊन करा, आता तुला कापायचंय, हा बोट सांभाळ वगैरे. आणि तरी देखील आपल्या नजरेखाली त्याने ती तंत्रज्ञान वापरायची अपेक्षा असते आणि त्याला सांगत असतो की 1 तास भाजी कापायची नाही वगैरे वगैरे वगैरे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की हे इंटरनेटचं तंत्रज्ञान आहे ना, त्या तंत्रज्ञानाचा वापर जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा साध्या सुरीचा वापर करताना जितकी काळजी घेतो ना त्याच्या 1% काळजी सुद्धा आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना घेत नाही. खरं म्हणजे हे तंत्रज्ञान आहे ना, हे आपल्या समोर तो मुलगा बसला असताना तो आपल्यापासून किती दूर असेल हे आपल्याला माहिती नसतं. पण तरी देखील मुलगा एंगेज राहतो आहे आणि मुलगा कम्प्युटरवरती बसंताच बसलेला असतो. याच्याबद्दल खूप प्राऊडली लोक सांगतात काय त्या मुलाला माहिती असतं, तो काय काय शोधून काढतो, कुठच्या हॉटेलनं काय घरी आणता येतं वगैरे वगैरे सुद्धा त्या मुलाला माहिती आहे. त्याच्याबद्दल प्रौढी मानणारे पालक जे आहेत ना ते पण मी बघितलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दाच राहत नाही की पूर्वी आम्ही काय सांगायचो आणि आता काय. मी कधीच तंत्रज्ञानाला वाईट म्हटलं नाही. तंत्रज्ञानाचा वापर तो पूर्वी देखील वाईट असतात, आता देखील वाईट असला तरी वाईटच आहे. त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करतो आहोत, आपण का करतो आहोत, ह्याच्याबद्दलची माहिती मुलांच्या पर्यंत पोहोचली की मग काही काळजी नाही. बरोबर, नक्कीच. डॉक्टर, प्रश्न बरेचसे आहेत पण एक वेळ पण संपत आले, आपण प्रश्न घेऊया फक्त. सर, सध्या करोनाच्या या वातावरणामध्ये असं म्हटलं जातं की 60 किंवा 65 वयाच्या वरचे जे लोक त्यांनी घराबाहेर पडू नका, बाजारात जाऊ नका किंवा ऑफिसमध्ये जर असेल स्वतःचा काही व्यवसाय तिकडे जाऊ नका. त्यामुळे या वर्गामध्ये सर भीतीचं वातावरण जास्त पसरलेलं आहे. तर या वर्गातल्या लोकांना आपण काय बघा, परत मी हेच सांगतोय की 60 आणि 65 वर्षाचे आहात म्हणून तुम्हाला करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे असं काही नाही. बऱ्याच जणांना ह्या वयामध्ये काही दुसऱ्या व्याधी असतात आणि जर तुम्हाला वयाबरोबरच ह्या व्याधी देखील असतील तर मात्र घराबाहेर पडणं अशक्य आहे. आता त्याचबरोबर ह्या वयामध्ये एका मोकळ्या हवेची किंवा थोडं कुठेतरी घरातनं बाहेर जाऊन हातपाय हलवण्याची खूप आवश्यकता असते आणि घर जे आहे ना ते खायला उठतं. ओके, सो त्यामुळे हा प्रश्न परत सगळ्यांना भेडसावतो आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडायचंच नाही असं काही नाहीये. त्यामुळे जर तुम्ही बाहेर पडणार असलात तर डबल मास्किंग आणि फक्त आणि कुठल्याही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाय नाही. आणि जर डिस्टन्सिंग ठेवणार असलात, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणार असलात तर काही जायला हरकत नाही. फक्त ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत की कुठेही हात नाही, जवळ जायचं नाही आणि मुख्य म्हणजे आपल्या नसेल ना तर बाहेर पडायचं नाही. कारण कुठे तुम्हाला चक्कर बिकर आली तर लोक चांगल्या हेतूने तुम्हाला मदत करायला येईल. पण तिथे फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते मोडलं जाईल. त्यामुळे बरं वाटत नसेल आणि तू घराला जर गच्ची असेल तर गच्चीमध्ये मोळे केव्हा असते, कोणी जात नाही, अशा वेळेला मारली, तुमच्या कंपाऊंड मध्ये चक्कर मारली तरी देखील हरकत नाही. पण बऱ्याच वेळेला हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा घरात तेव्हा आपल्या मित्रांना भेटतात आणि मग तिकडे गप्पा मारत बसतात. गप्पा जे आहे ते मात्र आत्ता शक्य नाहीये. बऱ्याच वेळेला काय की हे ज्येष्ठ नागरिक तो मास्क घालतात पण तो ते श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून तो नाकावर नंदावरती ठेवलेला असतो. असं कितीतरी नागरिक, फक्त ज्येष्ठ नागरिक नाही, बरेच नागरिक मी फिरताना बघतो. तो आपल्याला तोंडावरती ठेवायचं नाहीये, आपल्याला नसायला पाहिजे. नाक आणि तो हे दोन्ही कवर गेलं असलेलं पाहिजे. त्यामुळे ह्या आणि मग सॅनिटायझेशन, 20 सेकंदाचं रेस्पिरेटरी हायजीन, ह्या गोष्टींचा विचार आपण सतत मनामध्ये ठेवला पाहिजे. पण ज्येष्ठांच्या प्रश्नांना सरळ असं उत्तर नाही.
अख्ख्या जगाला अच्छा. भेडसावणारा प्रॉब्लेम आहे. जिथे जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी घनता जास्त आहे तिकडे खूपच प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर सर, एक 2-3 प्रश्न फक्त शेवटचे घेऊया. अ, एक प्रश्न असा आलाय सर, की डिप्रेशन आणि आत्महत्या यांचा एकमेकांशी काही संबंध असतो का? आणि डिप्रेशन हे वय, लिंग, वर्ग किंवा कोणत्या इतर बाबींवर अवलंबून असतं का? काय काय वर्ग वय वय, लिंग लिंग वर्ग याच्याशी कशा त्याचा काही संबंध असतो का? आत्महत्यांचा ज्या का डिप्रेशनचा? डिप्रेशन आणि आत्महत्या याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? आणि तो लिंग, वर्ग याच्यावर त्याचा काही संबंध आहे? बर बऱ्याच आत्महत्या ज्या आहेत त्या डिप्रेशनमुळे होऊ शकतात. हा, याचा अर्थ असा नाही की सगळ्या आत्महत्या डिप्रेशनमुळेच होतात. काही आत्महत्या ज्या असतात त्या डिप्रेशनमुळे नाही होत, बेचैनीमुळे होतात, म्हणजे अँझायटी किंवा बेचैनीमुळे होतात. काही आत्महत्या ज्या त्याचं कारणच वेगळी असतात की मला देशासाठी काहीतरी करायचं. आता बऱ्याच वेळेला काही कॉजेसमध्ये लोक स्वतःला जाळून घेतात, सेल्फ इमोलेशन करतात. त्यामुळे तिथे कुठल्या तरी एखाद्या तत्वासाठी ती आत्महत्या असते, की मला ह्या तत्वाबद्दल इतकं वाटतं आहे की त्याच्यामध्ये असं मला वाटतं मी अन्न सोडावं म्हणून. त्या एका नागालँडच्या मुलीने कितीतरी वर्ष जेवण टाळलं होतं. सो वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला स्वतः किंवा स्वतःची हत्या करण्याचे विचार येऊ शकतात, हे माहिती आहे. पण मेजॉरिटी माणसं जी असतात जी आत्महत्या करतात ती नैराश्यामध्ये असतात आणि ती आत्महत्या करतात. त्यांचा संबंध कसा? आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात, ज्या रसायनांची लेवल जी आहे नॉर्मल असेल तर आपल्याला नॉर्मल वाटतं, आणि लेवल कमी जास्त झाली त्या बदलू शकतात. म्हणून जेव्हा व्यसनशील पदार्थ घेतात तेव्हा काही परिस्थितीमध्ये बदल न घडता आनंद का वाटतो त्यांना? कारण त्या रसायनांमुळे मेंदूमधली ही केमिकल्स जी आहेत ती वाढतात, आणि ती जर कमी झाली तर त्या माणसाला औदासिन्य येतं. आता ही कमी होण्याची गती आहे, त्या गतीवर अवलंबून असतं की त्या माणसाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येणार की नाही. जर ती गती कमी असेल, स्लोप कमी असेल, तर आत्महत्येचे विचार युजली येत नाही. ती गती जर खूप जास्त असेल, एक स्लोप म्हणजे अगदी टकमक का धाडकन खालती येणारा स्लोप असेल, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार जे आहेत ते येऊ शकतात. आता हे सुसाईड जे आहेत, ही सुसाईड्स बऱ्याच वेळा फॅमिलीमध्ये असतात. म्हणजे ही गती कमी होण्यासाठी काही त्रुटी त्यात अनुवंशिक असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये औदासिन्य, आत्महत्येचे विचार, तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जनुकांशी निगडित असण्याची शक्यता आहे. आता नैराश्य आणि वय याचा काही संबंध आहे का, असा एक प्रश्न होता. बरोबर, नैराश्य जे आहे ते आपल्या माणसाच्या वयाच्या वेगवेगळ्या स्थितींमध्ये सर्वात जास्त जे आहे ते रिटायरमेंटच्या नंतरच्या काळामध्ये येऊ शकतं. म्हणजे 60 ते 70 वर्षामध्ये सर्वात नैराश्य येण्याची शक्यता असते. दुसरी हायएस्ट इन्सिडेंट जो आहे तो ॲडोलसंट एजमध्ये, पौगंडावस्थेत आहे. ठीक आहे, ही दोन वयांमध्ये सर्वात जास्त डिप्रेशन येण्याची शक्यता असते. लिंगाबद्दल विचारलं तर त्याच्यामध्ये स्त्रियांवरती ताणतणाव जास्त असतात आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये डिप्रेशन जास्त येण्याची शक्यता असते. पण त्याच्या उलट आत्महत्येचे प्रमाण, सक्सेसफुल आत्महत्या ज्या आहेत त्या पुरुषांमध्ये जास्त होतात, स्त्रियांमध्ये तेवढ्या होत नाही. त्यामुळे ह्या घटना कशामुळे घडतात, कशा घडतात ह्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती जरी आपल्याला नसली तरी ह्याच्यामधून हे कळतं की ह्या सगळ्या घटनांचा एकमेकांशी काहीतरी आहे, पण तो नक्की संबंध काय आहे याबद्दल मानसशास्त्रात शेवटचा शब्द लिहिला गेलेला नाही. अजूनही शास्त्र त्याला माहिती काढायचा प्रयत्न करत आहे. बरं डॉक्टर, मग एक प्रश्न समोर असा आलाय, आता हा सेकंड क्वेश्चन आहे आपला. लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडतायत, ताणतणाव निर्माण होतोय, तर याच्यावरती मेडिटेशन हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो का? हो हो, नक्कीच नक्कीच. मेडिटेशन हा खूप पर्याय आहे, पण तो एकमेव पर्याय आहे असं मी म्हणणार नाही की फक्त मेडिटेशन म्हणून सगळं. ज्यांना त्याने फक्त फायदा होतोय त्यांनी तो करावा. सगळ्याच गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला आवडीच्या वाटतात आपण स्वतःचे स्वतः कराव्या. सर, परवा एक मी मुलाखत बघत होतो, डॉक्टरांचीच होती,
आणि तिथे एक प्रश्न असा आला होता स्किझोफ्रेनिया संदर्भात. तर ते असं म्हणत होते की हे जे रुग्ण असतात स्किझोफ्रेनियाचे, तर हे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात असं झालं की म्हणे ते लोक असं म्हणत होते की लॉकडाऊन वगैरे हा काही प्रकार नाही. हे तुम्ही घरचे लोक मला सांगताय बाहेर जाऊ नये म्हणून, आणि असं बाहेर बंद वगैरे असं काही नाही, करोना वगैरे असं काही नाहीये. मी असं कुठेतरी वाचलं होतं की ह्या प्रकारच्या लोकांना असं वाटतं की मला कोणीतरी मारायला येतंय, मला कोणीतरी त्रास देणार आहे. तर हा काय प्रकार आहे, आणि अ, या संदर्भात जर कुठे औषधोपचार घ्यायचे असतील, तर आपण या संदर्भात काय सांगाल? बघा, आपला मेंदू जो आहे ना, तो मेंदू आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दलच ज्ञान देत असतो. म्हणजे आपल्याला समजा एंडोस्कोपी घालत असेल, तर तो टोपी आपल्याला लावतो आहे हे आपल्याला समजतं कसं? तर आपला मेंदू आपल्याला समजावून देतो. हा म्हणजे अ, एखादी गोष्ट म्हणजे समजा आपण रस्त्यावरनं चाललेलो आहे, आपण कुठला तरी पिक्चर बघून बाहेर पडलेलो आणि खुट्ट करून आवाज झाला आणि तो आवाज झाल्यानंतर आपण एकदम दचकलो, अरे बापरे काय झालं काय झालं? आपण तो पिक्चर बघितला ज्याच्यामध्ये भूत प्रेत वगैरे होती, त्यामुळे आपण घाबरलो. बरं. पण तेच अगदी लता मंगेशकरच्या गाण्याच्या कार्यक्रमात आपण पडलो असू आणि तो गाण्यात आवाज झाला, त्याच्या दसपट मोठा आवाज झाला तरी पण आपल्याला भीती वाटणार नाही. याचं कारण आपल्या मनामध्ये त्याला प्रायमिंग म्हणतात. आणि प्रायमिंग म्हणजे काय की आपलं लता मंगेशकर दिदींच्या कार्यक्रमात आपलं मन ज्या स्थितीत असतं त्या स्थितीमध्ये आवाजामुळे आपल्याला भीती वाटत नाही, पण भीतीदायक पिक्चर बघितल्यानंतर ती भीती वाटते. हा, हे प्रायमिंगमुळे. आता हे प्रायमिंगमुळे झालं तरी थोड्या वेळात आपल्याला लगेच कळतं काहीतरी कोणीतरी पाय दिलं, रिकामं वाळलेलं पान होतं, त्याच्यावर कोणाचा तरी पाय पडला, नाही तर पडला म्हणून ती आवाज झाला. बरोबर. ते झाल्यानंतर आपला मेंदू करेक्ट करतो. आपल्या मनातल्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या बदलतात आणि आपण स्वतःवर अरे काय मूर्ख आहेस तू, असं आपल्याला वाटतं सुद्धा. हा करेक्टिव्ह मेकॅनिझम जो आहे तो सुद्धा मेंदूचाच काम आहे. पण ते जर वीक असेल तर काय होईल बघा, विचार करा. आवाज आला, मला ती वाटली आणि माझ्या मनाने भावना ज्या आहेत त्या चौखूर उधळल्या आणि माझे विचार जे आहेत त्या भावनांना रोखू शकत नाही. त्यामुळे आता रथ जो आहे तो विचित्र दिशेने चाललेला आहे आणि त्या विचित्र दिशेला मला जायचं नाहीये. मला त्या रथाचा ओघ बदलता येत नाही आणि मग माझ्या मनामध्ये भीती जी आहे ती हळूहळू वाढत जाते आणि ती माझ्यासाठी सत्य परिस्थिती होते. अशा परिस्थितीमध्ये सत्य परिस्थिती काय आणि कल्पना काय ह्याच्यामधला फरक जाणण्याचा माझ्या मेंदूची जी कुवत आहे ती संपूर्ण नेस्तनाबूत होते आणि मी एका वेगळ्या विश्वात राहायला लागतो, जसा की तेच विश्व खरं आहे. आणि म्हणून तुमचं विश्व आणि माझं विश्व ह्याच्यामध्ये संपूर्ण तफावत येते. तुम्ही जितकं खात्रीने म्हणता की असं झालेलं नाही, त्याच खात्रीने मी म्हणत असतो की हे आहे, तुम्हाला कसं दिसत नाही. आणि गुरु नानक जसं सांगितलंय, एक कही दुसरेने मानी, नानक कहे दोनो ज्ञानी. पण इथे मी जे बघतो आहे, येत आहे, ते तुम्हाला ऐकू कसं येत नाही, तुम्हाला कळत कसं नाही, असा माझा जेव्हा, त्याला आपण स्किझोफ्रेनिया असं म्हणतो. त्यामुळे तो माणूस जो आहे त्याला त्याची सत्य परिस्थिती ही त्याला भयावह वाटत असते आणि त्याला आपण औषधं देऊन बरं करण्याचा प्रयत्न करतो. हा मेंदूच्या मोठ्या आजारांपैकी आहे. ही संपूर्ण भूतबाधा वगैरे अजिबात नाही, तर मेंदूमधली रसायनं एका विशिष्ट भागामध्ये कमी जास्त झाली की अशा प्रकारचे भास होणं हे शक्य असतं आणि ते भास जेव्हा राहतात तेव्हा तर त्या भासाच्या विश्वामध्ये लागतो आणि त्याचं आयुष्य खूप कठीण होतं. त्यामुळे त्याला औषधोपचार करणं त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अजून प्रश्न होते पण डॉक्टर आपण बराचसा वेळ दिलेला आहे आम्हाला. शेवटी जाता जाता मी एवढं की सध्याचं करोनाचं संकट, शैक्षणिक अस्थिरता, आर्थिक संकट इत्यादीमध्ये आपण सर्वजण सापडलेलो आहोत. पण आपण एक गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे की रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक्काल. दुःखाच्या गर्भातून सुखाची निर्मिती होते, हा तर सृष्टीचा संकेतच आहे. संकटाने कितीही तांडव केला, कितीही वणवे पेटवले, तरी भूमीवर आनंदाची हिरवळ उगवतच राहणार. संहाराचा हात कितीही निष्ठुर असला तरी सृष्टी वास्तव आहे आणि तिच्या पोटात सुखाचे, आनंदाचे असंख्य झरे लपलेले आहेत. त्यामुळे संकटाची
चिंता करण्यापेक्षा त्याला धैर्याने सामोरे या. चला तर मग लढूया आणि जिंकूया. आज ह्या एक मुक्त संवाद मध्ये डॉक्टर आशिष देशपांडे हे आपल्याला वक्ते म्हणून लाभले. डॉक्टर, मी स्पंदन फाउंडेशन मुंबई तर्फे आपले आभार मानतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी आपल्याला फोन केला, आपण लगेचच होकार दिला आणि कोणत्याही मानधनाची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली नाही. खरंच डॉक्टर, आपले आभार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर श्रोत्यांना कोणा डॉक्टर आशिष देशपांडे यांच्या क्लिनिकला भेट द्यायची असेल किंवा कोणतेही मानसिक समस्या निर्माण झाली तर आपण त्यांना फोन करू शकता. मी नंबर आपल्याला देतोय 9820134944. पुन्हा एकदा नंबर मी रिपीट करतोय 9820134944. या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला तिथे अपॉइंटमेंट मिळतील आणि डॉक्टरांचं जे काही उपचार आहेत ते आपल्याला मिळू शकतील. पुन्हा एकदा डॉक्टर आपले आभार. आणि मी एक आपल्याला सांगू इच्छितो की 27 जूनला डॉक्टर अमोल अन्नदाते यांचं आपण मार्गदर्शन ठेवलेलं आहे आणि त्यावेळेला विषय आपला असणार आहे शाळा आणि कॉलेजला जाताना. मी एक याद्वारे आभार इच्छितो की आता कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळाने अतोनात हानी केलेली आहे. त्या वेळातच आमच्या फेसबुक पोस्टवरती मदतीचं आवाहन करतोय. जर आपल्याला शक्य झालं तर आपण निश्चितच या आपल्या बांधवांना मदत करा. पुन्हा एकदा डॉक्टर, आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि भविष्यातही कधी आम्हाला मदत लागली तर आपण निश्चितच मदत कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपला हा एक संवाद आपण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.